नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आजचा एपिसोड खास आपल्या बालमित्रांसाठी. हो, मे महिन्याची सुट्टी लागली आहे आणि बालमित्र वाट बघत होते की सुट्टी विशेष कधी सुरू होणार. तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी मी आज खास घेऊन आले आहे आईसाठीच्या कविता. हो, त्याचं कारणसुद्धा विशेष आहे. कारण मे महिन्यातला दुसरा रविवार जागतिक मातृदिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. तेव्हा बालमित्रांनो, तुम्ही आईला नमस्कार करा आणि आईला आजच्या मातृदिनानिमित्त शुभेच्छासुद्धा द्या हां. आणि आता तुमच्यासाठी ज्या 2 कविता मी घेऊन आली आहे ना, त्या कविता वाचते. पहिली कविता आहे आपले सगळ्यांचे लाडके कवी एकनाथ आव्हाड यांची ही कविता आहे बरं का. या कवितेचं शीर्षक आहे घरातलं झाड. बघा हां, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आई घरातलं बोलणारं झाड, आई घरातलं बोलणारं झाड, करते माझे ती भरपूर लाड. झाड देतं सावली गार, झाड देतं सावली गार, तशीच आईची माया अपार. झाडावर जशी पानांची दाटी, झाडावर जशी पानांची दाटी, आईच्या गळ्यात माझीच मिठी. भुरळ घाली झाडांची हिरवळ, भुरळ घाली झाडाची हिरवळ, घरात आईच्या प्रेमाचा दरवळ. फुलासारखं ती जपते मला. तुम्हालासुद्धा तुमची आई जपते की नाही? फुलासारखं ती जपते मला, लाडाने बोलते हस रे मुला. मी हसता हसते आई मी हसता हसते आई, झाडासारखी ती बहरून जाई, झाडासारखी ती बहरून जाई. आणि आता दुसरी कविता. दोस्तांनो, ही कविता म्हणजे गाणं आहे बरं का. आणि तुम्ही ते गाणं ऐकलेलं आहे. हो, खरंच ऐकलं आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी, मी सुद्धा बरं का, चिंटू हा सिनेमा बघितलेला आहे. आणि त्या चिंटू सिनेमातलं हे गाणं, अर्थात ही कविता लिहिली आहे संदीप खरे यांनी. आता आई मुलातला संवाद आहे बरं का. आता हे मी सगळं काही सांगायला नकोच, कारण तुम्ही सिनेमा बघितलेलाच आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं ते गाणं. तर ती कविता बघा, त्या गाण्यामध्ये कसं म्युझिक वाजत असतं, आणखीन काय काय असे सगळे प्रसंग आपल्याला दिसत असतात. पण आज मात्र मी तुम्हाला ही कविता म्हणजे त्या शब्दांकडे तुमचं लक्ष जाईल म्हणून मी फार सुंदर मला आवडलेली कविता आज खास मातृदिनानिमित्त. मुलगा आणि आईमधला संवाद आहे बरं का. म्हणजे चिंटू काय म्हणतो बरं का. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. आली होती जाम झोप, आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली, थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्यापुरता हा विचार बरा नाही, मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल अंधारात, रडत बिडत बसेल. म्हणून आलो, म्हणून आलो, आता काही घाबरायचं नाही, कुशीत घेऊन झोप मला, म्हणजे काळजी नाही. आई काय म्हणते बघा हां. बरं झालं आलास सोन्या, बरं झालं आलास सोन्या, काही खोटं नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं, विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं, अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन,
नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन, कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे घण. लहान आहेस तोवर कुशीत घेता येईल, लहान आहेस तोवर कुशीत घेता येईल. मोठा होशील, उडून जाशील, तेव्हा काय होईल? कोण असशील, कुठं असशील, करशील काय तेव्हा? कोण असशील, कुठे असशील, करशील काय तेव्हा? लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा? माझा आहेस अजून, ये रे माझ्यापाशी रहा. माझा आहेस अजून, ये रे माझ्यापाशी रहा. अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई, घाबरतेच रे आई. दोस्तांनो, आवडली नाही कविता? ही कविता तुम्ही ऐकली, मग यूट्यूबवरती गाणंसुद्धा ऐका बरं का, आणि गाण्याचा आनंद घ्या. मातृदिन साजरा करा. आईला खूप खूप शुभेच्छा देऊया, आईला खूप खूप प्रेम देऊयात. मातृदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊयात. बरं आहे तर आजचा सुट्टी विशेष खास आईच्या चरणी आपण वाहिलेला कसा वाटला जरूर कळवा. बाय.